आपण सातारा प्रादेशिक कार्यालय सातारा येथे ARTO आहेत संदीप मेत्रे साहेब यांना आपण एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आपण उल्लेख केलेला आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचा माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यावर 20-25 हजार रुपये दंड मारते. एक तर शासनाने शेतीला मालाला भाव दिलेला नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरी RTO हा फक्त पैसा लाटण्यात धन्यता मानतो. आणि महत्त्वाचं सांगितलं तर देसाई कंस्ट्रक्शन असतील, LNT कंपनी असेल, परत कोरेगावमध्ये अजून बऱ्याचशाच कंस्ट्रक्शन कंपन्या आहेत. त्या कंपन्या अनेक की जे हप्ते चालू आहेत, अशा गाड्या ओव्हरलोड चालू आहेत, अशा गाड्यांच्यावर कारवाई करत नाहीत. फक्त शेतकऱ्याची जी हप्त्यामध्ये गाडी नाही अशा गाड्यांच्यावर बेसुमार दंडाची कारवाई करत आहेत आणि हे RTO स्वतःचा मलिदा लाटत आहेत. दुसरी गोष्ट सांगायची गेली तर या सातारा जिल्ह्यामध्ये जे लोक प्रतिनिधी बसलेले आहेत यांचं सामान्यांच्यावर लक्ष नाही. पालकमंत्री फक्त पाटणचेच आहेत का? त्यांना सातारमध्ये जे शेतकऱ्यांची लूट चालू आहे हे दिसत नाही का? हे दोन माझे त्यांना प्रश्न आहेत. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना एक कळकळीची विनंती आहे की सातारा RTO ऑफिसमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे हा तात्काळ थांबवावा व वाहन चालक मालक शेतकरी यांना दिलासा मिळावा एवढीच रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे. अन्यथा रिपब्लिकन स्टाईलनं या RTOचा माज उतरल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एवढंच मी या वेळी इशारा देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.